देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजना आणखी 5 वर्षे सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे 2026 ते 27 ते 2030 ते 31 या कालावधीत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणारे 6,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे। या निर्णयासाठी केंद्र सरकारने तब्बल 3,15,000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे देशातील जवळपास 9,49,00,000 शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, पीएम किसान योजना ही देशातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी योजनांपैकी एक आहे। या योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजेच एकूण 6,000 रुपये थेट जमा केले जातात। सरकारचे म्हणणे आहे की या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि इतर कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळते। विशेषतः पेरणीच्या काळात ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते। पीएम किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। तेव्हापासून आतापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या योजनेअंतर्गत 4,76,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। फक्त 23व्या हप्त्याचाच विचार केला तर त्यामध्ये जवळपास 18,484 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते। या हप्त्याचा लाभ 9,49,00,000हून अधिक शेतकऱ्यांना मिळाला। या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महिला शेतकरी। सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत महिला लाभार्थींना 1,06,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मदत मिळाली आहे। म्हणजेच प्रत्येक 4 लाभार्थ्यांपैकी जवळपास एक लाभार्थी महिला शेतकरी आहे। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की पीएम किसान योजना पुढे सुरू राहणार का? आता या निर्णयामुळे सर्व शंका दूर झाल्या आहेत। सरकारने स्पष्ट केले आहे की पुढील 5 वर्षे ही योजना सुरू राहणार असून पात्र शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच लाभ मिळत राहील। याचा अर्थ असा नाही की योजनेत नवीन हप्ता किंवा रक्कम वाढवण्याची घोषणा झाली आहे। सध्या वार्षिक 6,000 रुपयांचीच मदत सुरू राहणार आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। या बैठकीत पीएम किसान योजनेबरोबरच आणखी काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले। त्यामध्ये प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षांत 5,000 मेगावॅट तरंगती सौर ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। याशिवाय देशातील क्रीडा विकास क्षेत्रातही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे। आपल्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का? ई-केवायसी पूर्ण झाली आहे का आणि जमीन नोंदी अद्ययावत आहेत का? हे एकदा नक्की तपासा। कारण या प्रक्रिया पूर्ण नसल्यास पुढील हप्ता अडकू शकतो। जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करा। तसेच तुमच्या बँक खात्याची माहिती आणि आधार क्रमांक योग्य आहे याची खात्री करा। एकंदरीत पाहता, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षांसाठी आर्थिक आधार कायम राहणार आहे। 3,15 लाख कोटी रुपयांची तरतूद, योजनेला मिळालेली मुदतवाढ आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी मदत यामुळे कृषी क्षेत्राला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात का? तुमच्या खात्यात मागील हप्ता वेळेवर जमा झाला होता का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच शेती, सरकारी योजना आणि ताज्या घडामोडींच्या विश्वासार्ह अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।